नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ। मी शुभांगी, स्वप्नपरी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे मकर संक्रांत। तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। आज आमच्या गावाकडे घाऱ्या बनवल्या जातात भोपळ्याच्या, पण मी काही भोपळ्याच्या घाऱ्या बनवणार नाही। तर मी आज सुजीची पोळी म्हणजे सांजोऱ्या बनवणार आहे। तर त्यासाठी मी रवा शिजवून ठेवला आहे आणि कणिकसुद्धा मळून ठेवला आहे। तुमच्याशी मी पुढे शेअर करेन। त्याचबरोबर नेहमीप्रमाणे माझी देवपूजासुद्धा झाली आहे। आता मी चहा घेणार आहे आणि पोळ्या लाटून घेणार आहे। चला तर मग बघूयात। कढईमध्ये मी एक वाटीभर बारीक रवा घेतला आहे, कारण इकडे सुजी रवा भेटत नाही। आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर तेल टाकून घेतला आहे। रवा आपल्याला आता थोडा भाजून घ्यायचा आहे। रवा आपल्याला आपण जसं शिऱ्याला भाजतो तसा पूर्णपणे भाजून घ्यायचा नाही। थोडाफार आपल्याला हा सुजी रवा चिकटच बनवायचा असतो। सुजीचं जे सारण असतं ते। इकडे बघू शकता मी रवा थोडा भाजून घेतला आहे। आता मी रवा प्लेटमध्ये काढून घेणार आहे। यानंतर मी आता याच कढईमध्ये 1.5 वाटी पाणी टाकून घेतलं आहे। ज्या वाटीने तुम्ही रवा मापलेला असतो त्याच वाटीने तुम्ही पाणी मापून घ्यायचं आहे। यानंतर इकडे मी बारीक चिरून असा गूळ घेतला आहे। गूळ मी आता पाण्यामध्ये टाकून विरघळून घेणार आहे। इकडे मी गूळ पाण्यामध्ये टाकून घेतला आहे। याच्यामध्ये आता मी जायफळ आणि वेलची पावडर टाकून घेणार आहे। याच्यामध्ये तुम्ही बडीशेपसुद्धा बारीक करून टाकून घेऊ शकता। पोळी खाताना सुद्धा खूप छान लागते। इकडे मी टाकलेले नाही, पण तुम्ही टाकू शकता। यानंतर इथे बघू शकता गूळ चांगला विरघळला आहे पाण्यामध्ये। पाण्याला चांगली उकळी आली आहे। आता आपण याच्यामध्ये भाजलेला रवा टाकून शिजवून घ्यायचा आहे। इकडे मी रवा टाकून घेतला आहे, बघू शकता। आता मी त्याला एकजीव करून घेणार आहे। आपल्याला अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये रव्याच्या गाठी बनणार नाहीत। यानंतर आता मी याच्यावर झाकण ठेवून रवा शिजवून घेणार आहे। इथे आपली सोजी शिजत आहे। त्याचबरोबर इकडे मी कणिकसुद्धा मळून घेतली आहे। इथे मी 2 वाटी मैदा घेतला होता। याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे। आणि आपली मैद्याची पोळी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान मऊ लुसलुशीत अशी होते। यानंतर इथे बघू शकता रवासुद्धा शिजलेला आहे। अजून एक 5 मिनटं मी गॅसवर याला ठेवून घेणार आहे। थंड झाल्यानंतर हा अजून घट्ट बनतो आणि रवा आपल्याला अशा पद्धतीने चिकट बनवून घ्यायचा आहे। आपण जसा शिरा सुटसुटीत करतो त्या पद्धतीने आपल्याला हा रवा शिजवायचा नसतो। इकडे बघू शकता थंड झाल्यानंतर सारण किती घट्ट झालं आहे। आता मी याचे उंडे बनवून घेणार आहे। यानंतर इथे मी अशा प्रकारे उंडे बनवून घेतले आहेत। आता मी पोळी लाटून घेणार आहे। इकडे मी पोळी लाटून घेतली आहे। ही पोळी आपल्याला अलगद हातानेच लाटायची असते, कारण सारण बाहेर येण्याची शक्यता असते। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पोळी किती टम्म अशी फुगली आहे। यावर तुम्ही तूप किंवा तेल दोन्हीपैकी काहीही लावू शकता। इकडे मी आता पोळीवर तेल टाकून घेत आहे। पोळीला मी तेल लावून घेतलं आहे। माझी पोळी दोन्ही साईडने टम्म अशी फुगली आहे। तुम्हीसुद्धा सोजीची पोळी सांजोऱ्या नक्की ट्राय करून बघा, तुम्हालासुद्धा खूप आवडतील। इकडे बघू शकता अशा पद्धतीने मी दोन्ही साईडने तेल लावून घेतलं आहे। याच प्रकारे बाकीच्या पोळ्यासुद्धा मी अशा पद्धतीनेच बनवून घेणार आहे। इकडे आता मी थोडी निवांत बसली आहे। पाठीमागे तुम्हाला मशीनचा आवाज येत असेल, मी कपड्याची मशीन लावली आहे। आता कपडे अजून मला सुकत टाकायचे आहेत, त्यानंतर मी जेवण करून घेणार आहे। जेवणात आज मी वांग बटाट्याची भाजी, सुजीची पोळी आणि गोडी डाळ भात असं बनवलं आहे। मी सकाळी व्लॉग काही बनवला नाही, कारण सकाळी माझी खूप घाई होते। मला मिस्टरांचा टिफिन द्यायचा असतो, त्यांना जायचं असतं। त्यानंतर आमची श्रीषा उठलेली असते, तिचं खाऊ, तिचे अंघोळ। आता मी तिला झोपवलं आहे। मला आत्ता थोडा आराम भेटला आहे, म्हणून मी आत्ता व्लॉग बनवायला सुरुवात केली आहे। तर चला तर मग आता भेटूया आणि थोड्या वेळाने। आता मी जेवण करून घेणार आहे। चला तर मग। दुपारनंतर मी काही व्हिडिओ बनवला नव्हता। आता संध्याकाळची वेळ झाली आहे। श्रीषासुद्धा झोपून उठली आहे। संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत। तुम्ही बघू शकता आता आमची श्रीषा इथे मस्त खेळते आहे। आता तिला मी खाऊ भरवून घेणार आहे आणि अंघोळ घालून घेणार आहे।
तिचं आपल्या इकडे खेळणं सुरू आहे. यानंतर आम्ही दोघींनी आजूबाजूला तिळगुळ वाटले. तो काय मी व्लॉग बनवलेला नाही, शूट केलेलं नाही. यानंतर मी श्रीषाला अंघोळ घालून घेतली आहे. ती अंघोळ झाल्यानंतर इकडे बघू शकता आपली खेळत आहे. आता मी तिला झोपवून घेणार आहे. तर इकडे बघू शकता आमच्या श्रीषाची सुद्धा झोप झाली आहे. ती आता झोपून उठली आहे. तर असं असतं आमचं दिवसभराचं रुटीन. तिचं झोपणं, खाणं, त्यानंतर तिचं खेळणं. तर आता बघू शकता इकडे 9 वाजले. तर श्रीषाचे बाबा यायला 9:30-10 वाजतात. तोपर्यंत मग आमच्या दोघींचं चालू असतं. ती खेळते, मग मी तिच्या साईडला बसून आमच्या दोघींचं असं सुरू असतं. आता माझं इकडे जेवण पण झालं आहे. श्रीषाचे बाबा आले की मग आम्ही दोघं मिळून जेवण करून घेतो. तर मग आमचे व्लॉग बघायला तुम्हाला खरोखर आवडत आहेत का? जर आवडत असतील तर प्लीज कमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त माझे व्लॉग शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत. आजचा व्लॉग मी इथेच थांबवत आहे. तर सर्वांना शुभरात्री आणि माझा व्लॉग बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. बाय.